उपस्थित असलेल्या धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नीरज भैया पाटील, उमरगा लोहारा विधानसभेचे प्रभारी कल्याणरावजी पाटील साहेब, आमचे नेते धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष भैया मोरे साहेब व सर्व स्टेजवरील पदाधिकारी यांची नावं न घेता सर्वांचं माफी मागून मी सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्या काँग्रेस पक्षामध्ये शिवसेना शिंदेगड सामाजिक कार्यकर्ते यांचा जाहीर प्रवेश होत आहे। त्या निमित्ताने मी तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्ष या नात्याने सर्वांचे पक्षात स्वागत करतो व पुढील कार्यात शुभेच्छा देतो। तसेच आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये उमरगा नगर परिषद हे काँग्रेसच्या झेंडा फडकेल व सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये सुद्धा भरपूर यश येईल व असंच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो व माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अध्यक्ष साहेब। आपण कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये आजच्या सन्माननीय उमरगा नगरीचे माजी नगरसेवक आदरणीय जयश्रीताई चव्हाण हे शिंदे गटामधून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। सर्व त्यांचे सहकारी त्यांचे टीमचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करीत आहे। त्याचबरोबर साहू एकल समिती तालुका उपाध्यक्ष तथा जिजाऊ ब्रिगेड त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यांचं नियुक्तीपत्र सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येत आहे। सन्माननीय आमचे मित्र शिवाजीराव गोविंदराव गायकवाड गुंजटी यांची सुद्धा सचिवपदी निवड झालेली आहे तालुका काँग्रेस कमिटीच्या। त्यांचं सुद्धा नियुक्तीपत्र या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे। मी विनंती करतो शिवाजीराव गायकवाड साहेबांना आपण मंचावर यावं आणि आपलं या ठिकाणी नियुक्तीपत्र घेऊन जावं। सन्माननीय प्रफुल्लजी श्रावण गायकवाड साहेब औराद, प्रफुल्ल श्रावण गायकवाड औराद। खाजा मुजावर साहेब आणि परवीनताई मुजावर व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। सर्व प्रवेश केलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहे। त्यानंतर विकास माने, लोकेश माने, स्वागत आहे सगळ्यांचं। यानंतर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक स्वागत करीत आहे। मी मंचावर मान्यवरांना एवढंच म्हणेन, साहेब आपण अमूल्य वेळ आपण या ठिकाणी आजच्या या उमरगा नगरीमध्ये आपण दिलेला आहात। प्रभारी साहेब आणि आमचे जिल्हा अध्यक्ष आणि युवकचे जिल्हा अध्यक्ष अश्लेष भैया, आपल्या सगळ्यांसाठी मी एवढंच म्हणेन, साहेब आम्ही पराग या फुलातले त्यातले गंध तुम्ही आहात। साहेब आम्ही पराग या फुलातले त्यातले गंध तुम्ही आहात। आम्ही नुसते तुकडे चंदनाचे, त्यातले सुगंध तुम्ही आहात, त्यातले सुगंध तुम्ही आहात। आपण अतिशय अमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिलेला आहात, त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा या उमरगा नगरीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आणि आपला आभार मानतो। यानंतर आलेल्या तशी त्यांना विनंती करतो, काँग्रेस सेवा दलाच्या तालुका अध्यक्षपदी दिलीप अमृतराव पवार येकुंडी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांनाही या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येत आहे। मी विनंती करतो आदरणीय पवार साहेबांना आपण नियुक्तीपत्र स्वीकारावं। आपण कृपया मंचावर यावं। माजी निवृत्त प्राध्यापक आहेत
आता ते आपल्या काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत. त्यांची या ठिकाणी सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची ते सेवा करणार आहेत आणि एक समाजकार्य त्या ठिकाणी ते करणार आहेत.